नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविकांमधून मुख्य सेविका पदोन्नती होण्यासाठी आयुक्ताकडून आलेला हा जो महत्त्वपूर्ण पत्र आहे, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण निकष काय आहेत व पात्रता काय असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण पत्र आयुक्तालयाकडून आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर हा पत्र आहे आयुक्तालयाकडून आलेला. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई. दिनांक आहे 5 ऑगस्ट 2026. पाहू शकता संपूर्ण सविस्तर या ठिकाणी पत्र काय सांगतोय. बघा, एकूणच प्रतिविभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग. विषय आहे अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत. पहा, उपरोक्त विषयास या ठिकाणी कळविण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून संदर्भ पत्र क्रमांक 7 अन्वये सूचना पत्र तसेच महिला व बालविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/2021 व दिनांक 8/5/2023 रोजीच्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविकेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. सदर भरती प्रक्रियेतील पात्रतेच्या बाबतीत काही अटी व शर्ती यामध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी संघटना व काही निवडक सेविका यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केस दाखल केलेली आहे. त्याच अनुषंगाने रिट पिटिशन क्रमांक 2147/2023 च्या बाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर दिनांक 8/5/2026 रोजी दिलेल्या आदेशात मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाच्या बाबत महिला व बालविकास विभाग अधिसूचना दिनांक 4/6/2021 रोजीच्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे वयाची अट 45 वर्ष रद्द केलेली असून संदर्भीय पत्र क्रमांक 10 अन्वये दिनांक 3/7/2026 च्या शासन निर्णयाच्या आधारे ज्या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे त्या वर्षात 50 वर्षांपेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन दिनांक 1 जानेवारी रोजी म्हणजे 1/1/2025 अर्ज भरण्याविषयी सूचना आहेत. महिला व बालविकास विभाग संदर्भीय पत्र क्रमांक 9 अन्वये दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित निकषाबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून हे दोनही शासन निर्णयान्वये त्या आधारे खालीलप्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात येत आहे. पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याविषयीच्या सूचना संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात यावेत. बघा, मुख्य पात्रता किंवा निकष काय असणार आहे. ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 30 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका म्हणजे दिनांक 1/1/2025 पर्यंत. त्यानंतर दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसेल म्हणजेच 1/1/1975 नंतर जन्मलेल्या संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणकर्ता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होते. पाहू शकता, एकूणच आवश्यक राहील सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुदेय या ठिकाणी राहणार नाही.
पहा पुढे अपडेट। हा आयुक्त कार्यालयामार्फत संदर्भीय पत्र क्रमांक 7/99 दिनांक 25/4/2025 रोजी लिहिलेल्या पदभरतीबाबतच्या सर्वसाधारण सूचना तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी व स्वाक्षरी दस्तऐवज जपून ठेवण्यात याव्यात। ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून संबंधित TCS ION संस्थेस दिनांक 13/7/2026 रोजीच्या या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या असून दिनांक 7/8/2026 ते 21/8/2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी। बघू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आयुक्तालयाकडून आलेला हा महत्त्वपूर्ण असा पत्र म्हणजे मुख्य सेविका या अंगणवाडी सेविका पदोन्नती कोट्यातील म्हणजे अंगणवाडी सेविकामधून मुख्य सेविका पदोन्नती होण्यासंदर्भात हा जो आयुक्तालयाकडून आलेला महत्त्वपूर्ण पत्र आहे तो पत्र संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।